कोकणात मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातून पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजवणारं चित्र समोर आले। धामण देवीजवळील घाट परिसरात महामार्ग पोलिसांच्या चौकीसमोर महामार्ग लगतच्या डोंगरातून माती खालून पाण्याचे झरे वाहू लागल्यानं भूस्खलनाचे संकेत दिसून आलेत। काही दिवसांपूर्वीच याच ठिकाणी दगडमाती महामार्गावर कोसळू लागल्यानं वाहतूक वळवण्यात आली होती। मात्र अद्याप कायमस्वरूपी सुरक्षेच्या उपाययोजना झालेल्या नसल्याचं समोर आलंय। पाहूयात। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा एकदा धोक्याची घंटा। घाट परिसरात महामार्ग लगतच्या डोंगरातून माती खालून पाण्याचे झरे। भूस्खलनाचा धोका, वाहतुकीस मार्ग सुरक्षित करण्याची गरज। रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरही दिसू लागलाय। परशुराम घाटातील धामण देवीजवळ महामार्ग लगतच्या डोंगरातून माती खालून पाण्याचे झरे वाहताना दिसतात। भूगर्भातील पाण्याचा वाढलेला दाब हा संभाव्य भूस्खलनाचा इशारा मानला जात असल्यानं वाहन चालकांमध्ये चिंता व्यक्त होते। काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी डोंगरावर दगड आणि माती महामार्गावर येऊ लागल्यानं प्रशासनानं खबरदारी म्हणून मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक सुमारे 500 मीटर अंतरासाठी गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वळवली होती। आजही या ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतूक नियंत्रित केली जात आहे। मात्र डोंगराला संरक्षक जाळी, रिटेनिंग वॉल किंवा अन्य कायमस्वरूपी सुरक्षेच्या उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नसल्याचे दिसून येते। त्यामुळे मुसळधार पाऊस कायम राहिल्यास मोठं भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबई गोवा महामार्गावरून एक चिंताजनक बातमी समोर येते। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय की हा जो डोंगर आहे परशुराम घाट जेथून चालू होतो, चिपळूणकडे जाणारा जो मार्ग चालू होतो त्याच ठिकाणी हा असलेला जो डोंगर आहे त्या डोंगरामधून काही दगड आणि माती खाली येण्यास सुरुवात झालेली आहे। भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊ शकतं अशी देखील चिंता आता सध्या येथील प्रवासी आहेत ते व्यक्त करत आहेत। येणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात माती आणि दगड खाली पुन्हा एकदा महामार्गावरती येऊ शकते। प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना करणे आता गरजेचं आहे। कोकणात पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे प्रशासनानं या संवेदनशील ठिकाणी तातडीनं सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे। सागर कदम, लोकशाही मराठी, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।